3 4 5 6 लहानपणापासूनची सवय आहे माझी. 1 2 3 4 5 6. शिट, हे तर मी मगाशीच मोजलेलं. बघताय काय, मी फार हुशार आहे. अहो, मला तर शून्याचा पाढा सुद्धा येतो. म्हणून दाखवू. 0 1 0 0 2 0 0 3 0 0 4. नाही म्हणजे ना, शून्याचा पाढा खूप कठीण असतो ना, म्हणून म्हणते. माझी ना एक मैत्रीण आहे, गौरी. तिला की नाही एकदा अंकगणितात 0 मार्क मिळाले. तर तिची आई म्हणते कशी, अगं ए गौरी, कठीण आहे ग बाई तुझा. म्हणून म्हणते इतर कोणतेही पाढे नाही आले तरी चालतील, पण शून्याचा पाढा यायला पाहिजे. आहे की नाही मी हुशार? अहो, माझे बाबा ना मला नेहमी हुशार मुलगी म्हणतात, पण माझी आई तिने असं कधी मला म्हटलंच नाही. अहो, हे तर काहीच नाही. एकदा की नाही मला इंग्रजीमध्ये आउट ऑफ साठी फक्त 1 मार्क कमी पडला. तर म्हणते कशी, अगं ए काटे, तो शेजारचा आशू बघ, आशू, त्याला इंग्रजी आणि गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळाले, नाहीतर तो. मग मी पण म्हटलं, ए आई आई, मला की नाही तू 17चा पाढा म्हणून दाखव ना. आजपर्यंत खाल्ला नसेल ना एवढा मार, एकाच दिवशी खाल्ला मी. पण माझे बाबा तशी बिलकुल नाही. मला सगळ्या गोष्टी कशा प्रेमाने समजून सांगतात. हां, पण वेळ मात्र खूप कमी देतात. अहो, खूप प्रचंड कामं असतात त्यांच्याकडे. काय करणार बिचारे, कधी इकडे तर कधी तिकडे. पण जेव्हाही केव्हा माझे बाबा घरी येतात ना, तेव्हा त्यांची आणि माझी दंगा मस्ती करण्याची एकच जागा ठरलेली असते, ती म्हणजे आमची ही फेवरेट टेरेस. मग आम्ही दोघंही तासन तास बसतो, आकाशातले चांदण्यांकडे पाहतो. माझे बाबा नेहमी सांगतात, बेटा, आपण जर या चांदण्यांशी बोललो ना तर चांदणे लुकलुकतात. मग ते आपल्याला हो नाही अशी उत्तरं देतात. मग कधी कधी ना माझी आई मला खूप मारते. मग मी की नाही खूप रडते. मग माझे बाबा तेव्हा मला प्रेमाने जवळ घेतात. मला म्हणतात, बेटा, या जगात रडणाऱ्यांना कोणीही जवळ करत नाही. तर अगदी देवबाप्पाला सुद्धा असे लोक आवडत नाही. म्हणून मी ठरवलंय, आता रडायचं नाही, आता फक्त हसायचं. अगदी देवबाप्पाला मी जरी नाही आवडले ना तरी चालेल, पण माझ्या बाबांना मात्र मी आवडायला हवे. हां, अहो, हे तर काहीच नाही. माझे बाबा जेव्हाही केव्हा घरी येतात ना, तेव्हा खूप सारे चॉकलेट्स माझ्यासाठी घेऊन येतात. पण कधी कधी ना येतो म्हणतात आणि येतच नाही. मग मला प्रचंड राग येतो, मला संताप होतो. मग 1 दिवस होतो, 2 दिवस होतात, 3 दिवस होतो, आणि 4थ्या दिवशी कुठे बाबांचा आवाज कानी येतो, चिऊ. मग मला प्रचंड रागाला हे मी विसरते आणि बाबांना भेटण्यासाठी पळतच जाते. आणि त्या दिवशी पण माझे बाबा घरीच येणार होते. एक तर खूप महिन्यांनी माझे बाबा घरी येणार होते, म्हणून घरातलं वातावरण कसं खुश असायला हवं होतं. पण ही आई बघा ना, नुसती ढसाढसा रडत होती. दरवाजाची कडी वाजली. मी चटकन उघडण्यासाठी जाणार, तोच आईने माझा हात धरला, मला थांबवलं. दरवाजात बघते, तो कधी नावात काका काकी खूप सारे लोक आले होते. त्यांना बघून मी खूप घाबरले. त्यांच्याकडे ना एक लांब अशी मोठी पेटी होती.
त्या पेटीत कोणाला तरी ठेवले होते. त्या पेटीतल्या व्यक्तीला बघून आई बाबांच्या नावाने बोलत होती, बाबांच्या नावाने रडत होती. मी तर खूप घाबरले. मला खूप भीती वाटत होती. जमलेले काका काकी सारेच मंडळी कशी खूप रडत होते. बाबा, आई सांग ना, बाबा कुठे गेले? आई काय रडत होती बाबांच्या नावाने? आई माझे बाबा कुठे? काकी थांब ना, माझे बाबा कुठे? जमलेले सारेच लोकांनी माझ्या बाबांना कुठेतरी घेऊन चालले होते आणि माझ्या या अनेक प्रश्नांचे उत्तर देणारे माझे बाबांना डोळे देखत घेऊन गेले. त्या दिवसानंतर आमच्या घरात कोणीच हसलं नाही, कोणीच धड बोललंही नाही. माझे बाबा नेहमी म्हणायचे, लष्कराच्या शिपायाच्या डोळ्यात अश्रू कधीही असू नये. ते 2 थेंब अश्रूंचे जीव घेण्या महापुरासारखे असतात. अश्रू आणि महापूर हे दोघही माणसाला सारखेच हतबल करतात. 1 2 3 बाबा मला नाही कमकुवत व्हायचंय. बाबा मला हे नाही सहन होत आहे. बाबा, लहानपणी जाताना तुमचा चेहरा मला कोणीच दाखवला नाही. बाबा, मला तुम्हाला बघायचंय. बाबा, मला तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. बाबा या ना, बाबा प्लीज, बाबा या ना. एक चांदणी लुकलुकली, ते मला हो म्हणाली. बाबा आले. आई ये लवकर, बाबा आले. बाबा, आय एम सॉरी. पूर आलेल्या नदीचा कधीच अंदाज सांगता येत नाही, पण तिचा बांध हा फुटल्याशिवाय राहत नाही. बाबा, धन्यवाद.